काल रात्री उशिरापर्यंत वर्षा निवासस्थानी फडणवीस आणि शिंदेमध्ये एक मंथन झालं। सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती मिळते। जय महाराष्ट्राच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे। शिवसेना भाजप वादावरती पडदा पडतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज विधान भवनामध्ये नेमके काय काय पडसाद उमटतात याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। शिवसेना भाजपच्या वादावरती पडदा पडतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काल रात्री उशिरापर्यंत वर्षा निवासस्थानी शिंदे आणि फडणवीसांमध्ये एक बैठक पार पडली। या बैठकीमध्ये सध्या काय होतं, काय चर्चा झाली या संदर्भामध्ये सुद्धा लवकरच माहिती समोर येणार आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी जय पवार सध्या आपल्या सोबत आहे। जय, काल वर्षावरती रात्री उशिरापर्यंत खलबत झाली, दोन्ही नेत्यांमध्ये मंथन झालं। भाजप शिवसेना वादावरती पडदा पडू शकतो का, काय झालं या चर्चेमध्ये? नक्कीच सिद्धेश, आपण पाहतोय की काल सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेच्या वेळी जो संपूर्ण वाद त्या ठिकाणी झाला होता, तो वाद जो आहे तो शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेमध्ये मांडला। त्यानंतर एक राजकीय वर्तुळात चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं आणि यानंतर प्रामुख्याने दोन मोठ्या नेत्यांची खरं तर काल रात्री उशिरापर्यंत जे आहे ते भेट आणि त्याच्यामध्ये एक बैठक जरी झाल्याचं समजलं जातं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल रात्री उशिरा जे एक बैठक कालच्या संपूर्ण विषयावरती पार पडल्याचं पाहायला मिळतं। वर्षा निवासस्थानी काल रात्री एकनाथ शिंदे हे उशिरा दाखल झाले आणि त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्या दोन्ही नेत्यांमध्ये जे संपूर्ण याबाबत जे चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर आता आपण पाहतो की आज सुद्धा दिवसभर जे आहे ते सातारा जिल्हा परिषद संदर्भात विधान भवनात जे आहे ते याचे पडसाद जे आहे ते उमटण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जात आहे। कारण काल आपण पाहिलं की शंभूराज देसाई यांनी सातारा एसपीच्या निलंबनाची मागणी त्या ठिकाणी उपसभापती निलम गोरे यांच्या समोर केली आहे। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात निलंबनाचे आदेश काल आज उपसभापती निलम गोरे देतात। त्याचबरोबर शिवसेना भाजपचा जो वाद आहे हा आता या ठिकाणी थांबतो का, आणखी त्यामध्ये वाढ होते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे आज विधान भवनात या संदर्भात नेमके काय काय मुद्दे उपस्थित जे दोन मुद्दे आहेत या घटनांसंदर्भातले दोन मुद्दे या आज दिवसभरामध्ये घडू शकतात। ते म्हणजे असं की आज विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये या मुद्द्यावरती चर्चा होऊ शकते का, विरोधक विरुद्ध सत्ताधारी किंवा भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमधील नेते एकमेकांना कसे भिडू शकतात आणि या जे एसपींनी हा सगळा जो गोंधळ घातलेला होता त्यांच्यावरती काय कारवाई केली जाणार आहे का, काय समजतंय का या संदर्भात? निश्चित सिद्धेश, काल सुद्धा आपण पाहिलं होतं की या संदर्भात खरं तर विरोधक सुद्धा त्या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं की मंत्र्यांना ज्या पद्धतीने मारहाण केली जाते हे खरं तर कुठेतरी त्यासाठी एक राजकीय नेत्यांसाठी सुद्धा एक निंदनेचं बाब त्या ठिकाणी समोर आहे। त्यामुळे काल सुद्धा त्या ठिकाणी राजकीय पटलावरती हा संपूर्ण विषय त्या ठिकाणी चर्चेत राहिला। त्यामुळे आज सुद्धा या संपूर्ण विषयावरती चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यासोबत एसपींचं निलंबन होतं का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद जय, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।